रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन। नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे। एका ओबीसी बांधवाने सरणावर चितेवर बसून आमरण उपोषण सुरू केले आहे। भोकर तहसील समोरच आरक्षण बचाव मागणीसाठी तरुणांनी रचले शरण। मराठा समाजाला ओबीसी आरक्षणातून आरक्षण देण्याच्या हालचाली शासकीय पातळीवर सुरू असल्याचे दिसत आहे। याला ओबीसीचा तीव्र विरोध आहे। शासनाने ओबीसी आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण दिले तर ओबीसी, एसटी, एससी यांचे न भरून निघणारे नुकसान होणार आहे। अशी चुकीची भूमिका घेऊ नये। ओबीसी समाज जीवाची बाजी लावून आपल्या आरक्षण वाचवणार आहे। जोपर्यंत ओबीसी समाजाच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आपण सरणावर सुरू केलेले आमरण उपोषण मागे घेणार नाही, असे संजय दौंड आलेराव यांनी म्हटले आहे। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण व इतर मागण्या मान्य करू नयेत या मागणीसाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी गेल्या काही दिवसापासून वडीगोद्री, जिल्हा जालना येथे आमरण उपोषण सुरू केले आहे। या उपोषणाला मराठवाड्यातून मोठा पाठिंबा मिळत आहे। नांदेड जिल्ह्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला असून भोकर तालुक्यातील ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने तहसील कार्यालय परिसरात संजय दिगंबर दौंड आलेराव यांनी चितेवर बसून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। या आंदोलनास सकल ओबीसी बांधवांनी पाठिंबा दर्शवला आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याची माहिती ओबीसी बांधवांकडून देण्यात आली आहे। जाताना सरणावरती इतकेच काळे होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते। 18 विश्व दारिद्र्य भोगत असलेल्या ओबीसी, एसटी, एससी समाजाला घटनेप्रमाणे आरक्षण मिळाले, पण त्यावर मराठा समाजाने डल्ला मारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। हे घडणार नाही, पण झाले तर या समाजाची अवस्था वरच्या काव्य पंक्तीप्रमाणे होणार आहे। ओबीसी आरक्षणावरती मराठा समाजाची घुसखोरी होत असल्यामुळे संबंध महाराष्ट्रामध्ये त्या विरोधात आंदोलन होत आहे। वडीगोद्री येथे प्राध्यापक लक्ष्मणरावजी हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं या विरोधामध्ये ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाची घुसखोरी नको, सगळे सोयरे या सबबी खाली JR काढून त्यांना आरक्षणामध्ये वाटा नको आणि जातनिहाय जनगणना झाली पाहिजे। आर्थिक विकास महामंडळ ओबीसी महामंडळामध्ये आर्थिक तरतूद झाली पाहिजे या आणि इतर मागण्या घेऊन हे आंदोलन महाराष्ट्रभर मोठ्या जोमाने चाललंय। त्याचाच भाग म्हणून आज भोकरमध्ये भोकर तहसील समोर श्री विजय संजय गौड यांचे या ठिकाणी सरणावर चितेवर बसून आंदोलन या ठिकाणी चालू झालेलं आहे। कारण महाराष्ट्रामध्ये एक मराठा समाजाची इतकी मोठी प्रचंड राजकीय सामाजिक मक्तेदारी आहे, धनदांडवे आणि जातदांडवे अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे। साखर कारखानदारी असो, बँक असो, सहकार क्षेत्र असो किंवा वेगवेगळ्या अधिकारी आणि वेगवेगळ्या उद्योगाच्या माध्यमातून
यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मक्तेदारी असताना या शासनामध्ये मुख्यमंत्र्यासहित अर्धा मंत्रिमंडळ मराठा समाजाचा असताना जवळपास 150 आमदार असताना आणि सध्याच्या लोकसभेमध्ये 32-34 मराठा खासदार असताना यांना आमच्या आरक्षणामध्ये जो गोरगरीब ओबीसीचं आरक्षण आहे, जे 52% 1931च्या जनगणनेनुसार आजच्या घडीला 65% ओबीसी समाजाचे समाज आहे, त्याच्यामध्ये ही घुसखोरी 27% आरक्षणामध्ये जर घुसखोरी केली तर ओबीसीच्या वाट्याला काहीच उरणार नाही, ओबीसी विस्थापित होऊन जाईल. आणि म्हणून ओबीसीच्या वतीनं आमच्या ओबीसी आरक्षणामध्ये मराठा समाजाची घुसखोरी नको या आणि या केवळ मागणीसाठी हे आम्ही आंदोलन करीत आहोत. आणि शासनाने जर दखल घेतली नाही आणि याच्यावरती यांची घुसखोरी थांबवली नाही तर समग्र महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. ज्या पद्धतीनं जरांगेंनी आंदोलन करून सरकारला नोटीस धरलं, सरकार त्याच्या पुढे नतमस्तक झालं आणि तो म्हणाल त्या पद्धतीनं वागायला लागलं. आणि जर घुसखोरी या ठिकाणी झाली, सगळ्याच्या नावाखाली जर ओबीसीमध्ये घुसखोरी झाली तर ह्या ओबीसी समाजाला कुठल्याही आरक्षण मिळणार नाही. आणि म्हणून सर्वांना ओबीसी समाजामध्ये भटका युथ समाज असेल, SC/ST समाज असेल, ओबीसी असेल, मुस्लिम असेल, हे सर्व समाज यांच्या पाठीशी उभं राहण्याची या ठिकाणी उभं राहत आहेत. आणि म्हणून महाराष्ट्राचं एक नवं पर्व ओबीसी सर्व या पद्धतीचं या ठिकाणी निर्माण होत आहे. त्यासाठी आता माघार नाही तर आमच्या हक्काचं ओबीसी आरक्षण जर कोणी ओरबडून खात असेल तर आम्ही मात्र आता स्वस्त बसणार नाही, ही भूमिका घेऊन सर्वांना महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन उभं राहणार आहे. याची शासनाने दखल घेऊन ही घुसखोरी थांबवावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो. आज ओबीसीवर काय अन्याय होत आहे. आज या भोकर तालुक्यामध्ये ओबीसी मतदारसंघ किती आहे? 70 ते 80% मतदारसंघ भोकरमध्ये ओबीसी आहे. तर आजपर्यंत आज एक नाही 60 वर्ष उलटले एक ओबीसीचा आमदार नाही. आज तुम्ही ग्रामपंचायत सुद्धा तुम्ही लुटून खायला तयार झाल्या. उद्या मेंबर होणे, जिल्हा परिषद मेंबर होणे, ग्रामपंचायत मेंबर होणे. गोरगरीब लोक ओबीसी वाले कुठं जाऊ? याला कोण आता तुम्ही बघताय की नावापुरतं मतदानापुरतं येता. दहावी भरमसाठ लाभी केली महाराष्ट्रामध्ये. आज खासदार किती निवडून आले? तुमचं मराठी समाजाचं मतदान किती आहे? तुमचं तुम्हाला पॉवरफुल असताना तुम्ही ओबीसीच्या ताटात का नाही आल्या? तुम्हाला कशामुळे ओबीसीचं हे पाहिजे आरक्षण? लोक मरणार तर काय करतील? अहो आज एक जर चित्तूर बसला, उद्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखांना लोक चित्तूर बसायला तयार राहतात. तुम्ही काय घेणार लोक? धन्यवाद. मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.